आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहे, दॅट इज अँग्युलर मोशन. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं लिनियर मोशन, त्याचे इक्वेशन आपण ड्रॉ केलं, इक्वेशन ऑफ मोशन. सिमिलरली अँग्युलर मोशन असते, जसं की फॉर एक्झाम्पल एक व्हील आहे किंवा फॅन आहे, त्याचा जो कोणता एक पॉईंट घेतला आणि त्याची मोशन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन किंवा अँग्युलर मोशन असं म्हटलं जातं. सो जर व्हील फिरेल किंवा पंखा फिरेल तेव्हा काय होईल की जो पार्टिकल आहे तो असं सर्क्युलर पार्ट ट्रॅव्हल करेल आणि ती जी मोशन आहे ती अलॉंग द सर्कम्फरन्स असेल आणि त्याची इच पॉईंटची जी व्हेलॉसिटी आपण काढू शकतो, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, ती व्ही असेल आणि त्याची डायरेक्शन असेल टेंजेन्शियल टू द सर्क्युलर पाथ. सो जे अँग्युलर मोशन आहे त्याचं आपल्याला काय करायचे, इक्वेशन ऑफ मोशन काढायचे आहेत सिमिलर टू द लिनियर मोशन. सो अँग्युलर मोशन कशाला म्हणतो आपण, मोशन अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल इज कॉल्ड एज अँग्युलर मोशन. इथे काही जर टर्म्स आहे, टर्मिनॉलॉजी ते आपण बघणार आहे. सो फर्स्ट टर्म आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ती थीटाने डिनोट केली जाते. अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. जो थीटा आहे तो रॅडियनमध्ये इथं आपण मेजर करणार आहे. दोन प्रकारे मेजर केलं जातं, एक तर डिग्री आणि रॅडियनमध्ये. तर आपण इथं रॅडियनमध्ये मेजर करणार आहे. फॉर एक्झाम्पल एक पार्टिकल आहे जो मूव होतो, अँग्युलर मोशन करतो, म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कलवर मूव होतो, ज्याची रॅडियस आहे आर. सो तो इनिशियली ॲट पॉईंट ए आहे, आफ्टर ट्रॅव्हलिंग सम डिस्टन्स, अँग्युलर डिस्टन्स, तो बी या पॉईंटला गेला. त्यावेळी त्याचे जे लिनियर डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, ए बी. ओके, ए बी कसा असा, सपोज तो जो अँग्युलर दिसतोय तुम्हाला कर्वेचर, ते लिनियर आपण केलं तर तो स्ट्रेटली ए बी असणार आहे आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे ते असणार आहे थीटा. सो आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंटला थीटा म्हणणार आहे आणि मेजर करणार आहे रॅडियनमध्ये. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि कशाला म्हणता येईल आपल्याला, when particle move along the circumference of a circle, then डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किंवा जो रॅडियस व्हेक्टर आहे त्यानं जे अँग्युलर डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे, अँगल ट्रान्सफर्स केलेला आहे, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, सो जो हा जो रॅडियस व्हेक्टर आहे तो काय करणार आहे, नवीन लोकेशनला जाणार आहे बी या पोझिशनमुळं. सेंटर सपोज ओ असेल तर आपण म्हणू ओ बी. सो हा काय होईल की नवीन लोकेशनला जाईल आणि तो काय करेल की थीटा एवढा अँग्युलर पार्ट ट्रान्सफर्स करेल. सो दॅट इज नोन ॲज अ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, सो नेक्स्ट टर्म जी आहे आजच्या लेक्चरमध्ये, दॅट इज अँग्युलर व्हेलॉसिटी. ती दाखवली जाते ओमेगा. ओके, वाचायचं आहे ओमेगा अशा प्रकारे. ओके, डब्ल्यू दिसतंय पण ते थोडंसं त्याचा एक लेग आहे तो असा टिल्ट करायचा, सो तुम्हाला ते ओमेगा सारखं दिसेल. So angular velocity omega, similar to linear velocity, differential of displacement with respect to time. Similarly angular velocity, angular displacement चा derivative with respect to time. So d theta by dt is equal to angular velocity omega. लिनियर आणि अँग्युलर केसमध्ये सिमिलर आहे. तिथं काय केलं आपण, डिफरन्शियल ऑफ लिनियर घेतलं, इथं अँग्युलरचं डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट आहे अँग्युलर ॲक्सिलरेशन. अँग्युलर ॲक्सिलरेशन ते दाखवलं जातं लेटर अल्फा. ओके, प्रोपोर्शनॅलिटी साईन आहे ते साईनसारखंच असतं, नोन ॲज अल्फा. ओके, लिनियर ॲक्सिलरेशन आपण कसं लिहिलं, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी किंवा डी व्ही बाय डी टी. इथं पण रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी, अल्फा इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी, व्हीच्या ऐवजी काय येणार आपण, अँग्युलर व्हेलॉसिटी काय ओमेगा आहे. सो अँग्युलर ॲक्सिलरेशन इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी डी ओमेगा बाय डी टी. ओके, सो सिमिलर टू द लिनियरचा केस ज्या आपण लास्ट लेक्चरला बघितलं तसंच आहे, अगदी सिमिलर आहे. फक्त या केसमध्ये ईच टर्म कशी घ्यायची, अँग्युलर घ्यायची आहे. ओके, सो जे इक्वेशन ऑफ मोशन्स आहेत ते सेम आहेत अगोदरसारखेच. आता आपण इथं बघणार आहे रिलेशन बिटवीन जी लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीमधलं रिलेशन, दॅट इज ओमेगा अँड व्ही. ओके, सो त्यासाठी आपण काय करणार आहे, ज्या अगोदर तुम्ही लर्न केलेले ते डायग्राम बघूया आपण. दॅट इज पार्टिकल मुव्हिंग अलॉंग द सर्कल, ज्याचं काहीतरी एक सेंटर आहे, रॅडियस आहे. ओके, सो इनिशियली तो पॉईंट एला होता, आफ्टर टाइम टी तो बीला गेला, ट्रॅव्हलिंग अ लिनियर डिस्टन्स ऑफ एस अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ थीटा.
सो इन टाइम टी. सो अँग्युलर वेलोसिटी काय म्हणणार आहे आपण, ओमेगा आहे. लिनियर वेलोसिटी काय असणार आहे, व्ही आहे. सो व्ही इज इक्वल टू एस बाय टी. एस एवढं डिस्टन्स लिनियर ट्रॅव्हल केलं आहे, सो डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. मग जे अँग्युलर डिस्टन्स ए बी आहे इज इक्वल टू एस, ते काय लिहितो आपण, आर थिटा, जर रेडियस आर असेल तर. सो आपण काय करणार आहे इथं, आर थिटा म्हणजेच आणि थिटा बाय टी म्हणजेच काय, थिटा बाय टी म्हणजेच काय असणार आहे, ओमेगा. सो व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. So this is a relation between angular velocity and linear velocity v. Next आपण बघणार आहे इक्वेशन ऑफ किंवा कायनेमॅटिकल इक्वेशन म्हणतो आपण त्याला, कायनेमॅटिकल इक्वेशन्स किंवा इक्वेशन ऑफ मोशन्स. जसं की लिनियर केसमध्ये बघितले अगदी सिमिलर तसेच आहेत, काही टर्म्स आपल्याला रिप्लेस करावे लागतील. सो पहिल्यांदा लिनियरमध्ये तुम्ही कोणती इक्वेशन बघितली होती ते आपण माहिती करून घेऊया. लिनियर केस सिमिलर आहे, कोणतेही तुम्हाला जर एक पार्ट असतील तर दुसरे ऑटोमॅटिकली तुम्हाला जनरेट करता येतील. जसं की लिनियर केसमध्ये तुम्ही इनिशियल वेलोसिटी यू म्हटला होता, इथे इनिशियल वेलोसिटी म्हणायचं आहे ओमेगा 0. फायनल वेलोसिटी व्ही म्हटलं होतं, इथे म्हणायचं आहे ओमेगा. देन डिस्प्लेसमेंट एस आहे, इकडे थिटा आहे. देन ॲक्सेलरेशन ए या साईडला आहे अल्फा. देन टाईम सेम आहे इन बोथ केसेस. सो एवढे सिम्बॉलिक चेंजेस होतील आणि इक्वेशन सेमच राहतील. ओके, लिनियर केसमध्ये यू व्ही एस ए टी, अँग्युलर केसमध्ये ओमेगा 0 ओमेगा थिटा अल्फा टी. सो फर्स्ट इक्वेशन लिनियरमधलं व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, जे लास्ट लेक्चरला आपण डिराईव्ह केलेलं आहे. सेकंड इक्वेशन आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन आहे v square is equal to u square plus twice as. ओके, सो जे आपण nth सेकंडमध्ये ट्रॅव्हल केलं डिस्टन्स पण फाइंड आउट केलं होतं लास्ट लेक्चरमध्ये. u इज इक्वल टू एस इज इक्वल टू यू प्लस ब्रॅकेटमध्ये n मायनस हाफ. तर सिमिलर आपल्याला फक्त हे सिम्बॉलिक रिप्लेसमेंट करायचं आहे. u बाय ओमेगा 0, v बाय ओमेगा, देन s बाय थिटा, a बाय अल्फा, t बाय टी. सो फर्स्ट इक्वेशन ओमेगा इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस एच्या ऐवजी काय येणार आहे इथं, अल्फा इंटू टी. सेकंड इक्वेशन बघा, एस डिस्प्लेसमेंट, इथं डिस्प्लेसमेंट काय, थिटा इज इक्वल टू यू, त्याचं ओमेगा 0, टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. अँड थर्ड इक्वेशन व्ही स्क्वेअर यू स्क्वेअर असणार आहे, ते रिप्लेस करूया आपण. व्ही स्क्वेअर म्हणजेच ओमेगा स्क्वेअर, यू स्क्वेअर म्हणजेच ओमेगा 0 स्क्वेअर प्लस ट्वाइस ए ट्वाइस अल्फा थीटा. ओके, देन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन nth सेकंड, हे पण आपण फाइंड आउट करू शकतो. इट्स इक्वल टू यूच्या ऐवजी ओमेगा 0 प्लस n मायनस हाफ. ओके, दीज आर द इक्वेशन इन अँग्युलर केस. ओके, लिनियर आणि अँग्युलर तुम्हाला लिनियरचे पार्ट असतील, जस्ट सिम्बॉलिक रिप्लेसमेंट करायचे आणि अँग्युलरचे जनरेट करता येतील. सिमिलरली हे कशासाठी आहे, दीज आर फॉर पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. सिमिलर तुम्ही काय करू शकता, अँग्युलर निगेटिव्ह ॲक्सिलरेशनसाठी काढू शकता. ओके, रिटार्डेशन. ओके, रिटार्डेशन, अँग्युलर रिटार्डेशनला काय म्हणता आपण, तुम्ही अल्फा रिप्लेस बाय मायनस अल्फा. फॉर एक्झाम्पल फॅन चालू आहे, मग तुम्ही फॅन बंद केला, काय होणार आहे, हळूहळू त्याचं स्पीड कमी होत जाणार आहे आणि त्याची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाणार आहे. सो याला काय म्हणतो आपण. सो इथं काय होणार आहे, फक्त अल्फा रिप्लेस बाय मायनस अल्फा. सो रिटार्डेशनच्या केसमध्ये फक्त अल्फा रिप्लेस बाय मायनस अल्फा करून सगळे इक्वेशन तुम्ही फाइंड आउट करू शकता. नाउ नेक्स्ट आर्टिकल ऑफ टुडेज लेक्चर इज, काही कॉन्सेप्ट आपण बघणार आहे, जसं की मोमेंटम. ओके, मोमेंटम आहे लिनियर केसमधला मोमेंटम आपण बघणार आहे. इट इज डिनोटेड बाय लेटर पी. ओके, अँड विच इज अ डिपेंडंट ऑन मास अँड वेलोसिटी किंवा कंबाईन इफेक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. सो हे पी या लेटरने डिनोट केलं जातं. सो पी इज प्रोपोर्शनल टू मास अँड पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलोसिटी. ओके, हे अंडरस्टँड करण्यासाठी आपण एखादा एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, ओके, एक टेनिसचा बॉल आहे, दुसरा आहे लेदरचा बॉल.
ओके, टेनिसच्या बॉलचं मास M1, लेदरच्या बॉलचं मास M2. तुम्हाला माहिती आहे की लेदरचा बॉल जरा हेवी असतो, टेनिसचा हलका असतो. जेव्हा तुम्ही बॉल अडवणार आहे तेव्हा तुम्ही इझिली अडवू शकता. टेनिसचा, लेदरचा तुम्हाला हार्ड जाईल थोडासा. म्हणजे जेव्हा तुम्ही सेम व्हेलॉसिटीची 2 बॉल अडवण्याचा प्रयत्न कराल तेव्हा लेदरचा बॉल तुमच्या हातावरती जास्त इम्पॅक्ट करेल. सो मास जास्त असलं की इम्पॅक्ट त्याचा जास्त आहे. ओके, सो इम्पॅक्ट इज डिपेंड ऑन मास. सो मोमेंटम म्हणजे ते इम्पॅक्टच आहे. सो मोमेंटम इज डिपेंड ऑन मास. किंवा दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. एक बुलेट आहे आणि ते आपल्याला काय करायचे की वुडन बोर्डवरती हिट करायचे आहे. एकदा काय केलं की तुम्ही हाताने ती मारली आणि दुसऱ्या केसमध्ये काय करणार आहे आपण, ती जी बुलेट आहे ती गनमध्ये फिट करणार आहे आणि गनमधून ती फायर करणार आहे. सो गनमधून फायर केलेली बुलेट आहे ती व्हेरी व्हेरी हाय व्हेलॉसिटी असणार आहे. इथं मास सेमच आहे बट व्हेलॉसिटी डिफरंट आहे. सो ज्याची व्हेलॉसिटी जास्त असेल तर वुडन बोर्डवरती इम्पॅक्ट त्याचा जास्त होणार आहे. सो इम्पॅक्ट आहे तो दुसरा कशावरती डिपेंड आहे, व्हेलॉसिटीवरती डिपेंड आहे. सो मासवरती आणि दुसरा व्हेलॉसिटीवरती. सो मोमेंटम इज ऑल्सो डिपेंड ऑन मास. इम्पॅक्ट म्हणजेच मोमेंटम. सो दोन्ही कंबाईन केले, मास अँड व्हेलॉसिटी. ह्याचा जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे तो इज 1. सो P इज इक्वल टू M. ही प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकलं, कॉन्स्टंट 1 आहे. P इक्वल टू M इंटू V, मास इंटू व्हेलॉसिटी. सो न आपण याचं काय करूया, याचं SI युनिट फाइंड आउट करूया. SI युनिट ऑफ मोमेंटम इज इक्वल टू मास युनिट आहे kg आणि व्हेलॉसिटीचा आहे मीटर पर सेकंड. ओके, याचं तुम्ही डायमेन्शन पण फाइंड आउट करू शकता. ओके, लेंथ मास टाईमच्या फॉर्ममध्ये. देन मास कॉन्ट्रीब्युशन 1 आहे, kg आहे. सो देन लेंथ मीटर आहे, सो 1 आहे. देन टाईम कसं आहे डिनोमिनेटरमध्ये, सॉरी दिस इज अ टाईम t. सो डिनोमिनेटरमध्ये आहे, सो ते काय येईल, मायनस होईल. सो 1 इन length, 1 in mass, minus 1 in time. So this is the dimension of momentum. Next term is impulse. Okay, impulse is equal to change in momentum. इम्पल्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम. चेंज इन मोमेंटम असं आपण कसं लिहू शकतो, एक तर डेरिव्हेटिव्हच्या भाषेमध्ये लिहू शकतो. ओके, इम्पल्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम, किंवा दुसरा आहे व्हेलॉसिटीमधला चेंज, मोमेंटम पहिल्या केसमधला आणि दुसऱ्या केसमधला MV आणि MU. ओके, हा झाला चेंज इन मोमेंटम. व्हेलॉसिटी चेंज झाली, मोमेंटम चेंज झाला. सो दॅट इज अ इम्पल्स. दुसऱ्या एक डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो आपण. दॅट इज इम्पल्स इज इक्वल टू DP. DP म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये जसं की तुम्ही डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये लिहिता स्मॉल चेंज. सिमिलरली फोर्स इज इक्वल टू DP बाय DT. त्यातला हा जो DP आहे दॅट इज इम्पल्स, आणि हा टाईम जर या साईडला घेतला. ओके, हे आपण नेक्स्ट न्यूटन सेकंड लॉ शिकताना इक्वेशन बघणार आहे. DT या साईडला घेतली, FDT इक्वल टू DP इक्वल टू इम्पल्स. म्हणजेच काय, DP काय आहे, DP इज इक्वल टू फोर्स इंटू टाईम म्हणजेच इम्पल्स. ओके, व्हेरी शॉर्ट टाईममध्ये व्हेरी हाय फोर्स अप्लाय होत असेल दॅट इज कॉल्ड एज इम्पल्स. जसं की तुम्ही क्रिकेट बॉल कॅच करत असाल तर तुम्ही थोडासा टाईम स्पॅन वाढवला, म्हणजे हात थोडासा खाली ओढला त्याच्यासोबत, तर काय होतं की फोर्स कमी होऊन जातो, म्हणजे इम्पॅक्ट त्याचा कमी होतो. सो दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ इम्पल्स. तुम्ही डायरेक्टली हात थोडासा खाली खेचला नाही तर जास्त इम्पॅक्ट होतो, म्हणजे शॉर्ट टाईम असेल तर फोर्स जास्त असेल, आणि टाईम तुम्ही वाढवला हात हळूहळू खेचून मग कॅच घेतला तर इम्पल्स कसा होतो, तुझा फोर्स कमी येतो. याचं SI युनिट आहे न्यूटन सेकंड. नेक्स्ट इज न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. न्यूटनचे जे 3 लॉ आहे मोशनचे ते आपण इथं बघणार आहे. सो फर्स्ट जो लॉ आहे दॅट इज रिलेटेड टू इनर्शिया. ओके, इनर्शिया संबंधी आहे. ओके, सपोज एखादी बॉडी कशी आहे, रेस्टमध्ये आहे आणि त्याच्यावरती कोणताही फोर्स अप्लाय होत नाही. सो काय होईल की त्याच्यावर कोणताही फोर्स नाही तर ती रेस्टमध्ये राहायचाच प्रयत्न करेल. किंवा दुसरी केसमध्ये एखादी बॉडी मोशनमध्ये आहे, त्याच्यावर कोणताही फोर्स नाही तर ती काय करेल, बॉडी मोशनमध्येच राहायचा
प्रयत्न करेल. सो इट इज अ टेंडन्सी टू रिमेन इन द रेस्ट इफ इट इज ऑलरेडी इन द रेस्ट, और इट इज टेंडन्सी ऑफ बॉडी टू रिमेन इन मोशन इफ इट इज ऑलरेडी इन द मोशन. किंवा हे आपण कसं म्हणू शकतो, जर तुम्हाला रेस्टमधली बॉडी आहे ती हलवायची असेल तर काय करायला, फोर्स अप्लाय करायला लागेल. आणि जर वेलॉसिटीमधली असेल ती स्टॉप करायची असेल तर तुम्हाला फोर्स अप्लाय करायला लागेल. सो न्यूटनचा लॉ काय सांगतो, एनी बॉडी रिमेन इन द रेस्ट और रिमेन इन द वेलॉसिटी अंटिल अनलेस इट इज ॲक्टेड अप बाय एक्सटर्नल इम्बॅलन्स फोर्स. हा झाला फर्स्ट लॉ. जो सेकंड लॉ आहे न्यूटनचा, दॅट इज रिलेटेड टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. ओके, कोणत्याही ऑब्जेक्टचं जर मोमेंटम चेंज आहे तो अप्लाइड फोर्सवरती डिपेंड आहे. इट इज ऑलवेज इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. डायरेक्शन ऑफ फोर्सच्या दिशेने त्याचं काय होतं, मोमेंटम चेंज होतो. सो दिस इज द सेकंड लॉ. आणि हे जे इक्वेशन आहे दॅट इज इक्वेशन ऑफ सेकंड लॉ, डी पी बाय डी टी एफ इक्वल टू डी पी बाय डी टी. आता हे पी आहे त्याला आपण मास इंटू वेलोसिटी एम व्ही म्हणतो. मास आहे ते कॉन्स्टंट असतं ऑलवेज थ्रू आउट द वेलॉसिटी. तर डी व्हीचं आपण डेरिव्हेटिव्ह काढलं, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज नथिंग बट ॲक्सेलरेशन ए. सो फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन ए. दिस इज द सेकंड लॉ ऑफ मोशन. नाउ नेक्स्ट थर्ड लॉ ऑफ मोशन. ओके, very well known law, Newton's third law. काय, एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट काय असते, रिॲक्शन असते. ॲक्शनला काय असते, अपोजिट रिॲक्शन असते. सो त्याची जी मॅग्निट्यूड कशी आहे, ऑलवेज इक्वल टू द अप्लाइड ॲक्शन जेवढीच त्याची मॅग्निट्यूड असते. ओके, सो फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. सो दॅट इज अ थर्ड लॉ ऑफ मोशन. नेक्स्ट एक लॉ आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय लॉ सांगतो, हा लॉ सांगतो की बिफोर एखादा इव्हेंट घडण्या अगोदर आणि आफ्टर हा जो मोमेंटम कसा आहे सेम राहतो. कोणत्या केसमध्ये जर त्याच्यावरती कोणताही फोर्स अप्लाय होत नसेल तर बिफोर अँड आफ्टर जो मोमेंटम आहे दॅट इज ऑलवेज रिमेन द सेम. ओके, सो मोमेंटम बिफोर इम्पॅक्ट इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर इम्पॅक्ट. that is known as law of conservation of momentum. ओके, सो याचं ॲप्लिकेशन आपण पुढे जाऊन करणार आणि रिकॉईल वेलोसिटी ऑफ गन फाइंड आउट करणार आहे. सो हे जे लॉ आपण शिकलो याचे व्हॅरियस ॲप्लिकेशन आहेत. बुकमध्ये खूप सारे ॲप्लिकेशन दिले आहेत. आपले मेन आपण ॲप्लिकेशन घेणार आहोत. सो जो फर्स्ट लॉ आहे, फर्स्ट लॉचे काय ॲप्लिकेशन आहेत, दॅट इज टेंडन्सी किंवा इनर्शिया संबंधीचा लॉ आहे. त्याचं काय ॲप्लिकेशन आहे. सो फर्स्ट लॉ इज आपण जो सेफ्टी सीट बेल्ट वापरतो फोर व्हीलरमध्ये. ओके, कशासाठी वापरतो, कारमध्ये. जर आपण कारमध्ये बसलं असेल आणि अचानक ब्रेक दाबला तर काय होतं की आपण मोशनमध्ये असलेली आपली टेंडन्सी कंटिन्यू राहते पण गाडी थांबते. त्यामुळे आपण काय होतो, ही समोरच्या काचवर जाऊन धडकण्याची शक्यता असते. बट सीट बेल्ट लावला असेल तर काय होतं की आपण त्या चेअरबरोबर स्टिक राहतो. सो दिस इज ॲप्लिकेशन ऑफ फर्स्ट लॉ. देन सेकंड ॲप्लिकेशन इज की डस्ट आपल्याला एखाद्या ह्याच्यावरती कपड्यावरती एखादं डस्ट आहे ते आपल्याला झटकायचे आहे तर काय करतो आपण, कपडा आहे त्याच्यावरती एकतर स्टिकनं मारतो किंवा तो कपडा आहे तो कशावरतरी स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती आपटतो. त्यामुळे काय होतं की डस्ट कपड्यासोबत जे डस्ट आहे त्याला मोशन येते आणि ज्यावेळी तो स्टिकनं त्या कपडा आपटतो त्यावेळी काय होते की कपडा थांबतो आणि डस्ट मोशनमध्ये राहते आणि त्याच्यापासून अलग होते. थर्ड जो लॉ आहे, थर्ड जो ॲप्लिकेशन आहे, रिमूव्हिंग फ्रूट अँड फ्लावर्स फ्रॉम ट्री. कसे काढू शकतो आपण, ट्री आपण काय करायचं, ट्रीला शेक केलं, सपोज ट्रीला शेक केलं तर काय होतं की फ्रूट्स आहेत त्याच्या जागीच राहतील
आणि ट्रीच्या ज्या ब्रांचेस आहेत ते हलतील आणि त्यामुळे काय होतील ते कट होतील. नेक्स्ट आहे टू अँड फ्रो मोशन ऑफ पेंडुलम. पेंडुलमची पुढे आणि पाठीमागची मोशन, जसे की क्लॉक, काही ओल्ड क्लॉक आहे त्याच्यामध्ये पेंडुलम असते. सो त्याची स्टेबल पोझिशन आहे. आपण काय करतो की त्याला साईडला ओढतो आणि सोडून दिला तर ते ॲक्च्युली त्याच्या ओरिजिनल जागी जायला पाहिजे होतं, बट मोमेंटममुळे काय होतं की तो पुढं जातो, पुढे जाऊन थांबतो. बिकॉज इथं आल्यानंतर त्याची टेंडन्सी, मोशनमधली टेंडन्सी असते ती कंटिन्यू राहते आणि तो काय होतो पुढे जातो परत बॅक येतो. सेम कंटिन्यू होतं आणि जोपर्यंत त्याचं डॅम्पिंग होतं ड्यू टू एअर फ्रिक्शन आणि तो काय होतो की स्टॉप होतो त्याच्या मेन पोझिशनला. दिस इज ॲप्लिकेशन ऑफ फर्स्ट लॉ. Now next application of first law is suppose एखादा ग्लास आहे त्याच्यावरती आपण पेपर ठेवला, त्याच्यावरती कॉइन ठेवून दिला आणि काय केलं की फोर्स अप्लाय केलं त्या पेपरला, तर काय होतं की तो पेपर आहे तो काय होतो निघून जातो फोर्सनं आणि इनर्शियामुळे तो कॉइन आहे तो ग्लासमध्ये पडेल. ओके. नेक्स्ट इज ॲप्लिकेशन ऑफ सेकंड लॉ ऑफ मोशन. सेकंड लॉ कोणता? सेकंड लॉ F इक्वल टू ma. इक्वेशन आहे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. dp F इक्वल टू F प्रोपोर्शनल टू dp बाय dt किंवा F इक्वल टू, कारण प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट इथं काय आहे दॅट इज 1 आहे. सो आपण काय म्हणणार आहे इथं, जो फर्स्ट ॲप्लिकेशन आहे इज कॅचिंग द बॉल. ओके. कॅचिंग बॉलमध्ये काय होतं की dp इज इक्वल टू F dt. या केसमध्ये आपण काय करतो की फोर्स कमी लागण्यासाठी हात आपण खाली ओढतो कॅचसोबत, सो आपल्याला कमी इम्पॅक्ट होतो. सेकंड ॲप्लिकेशन इज पुशिंग एनिथिंग, फॉर एक्झाम्पल पुशिंग द टेबल. या केसमध्ये आपण काय करतो की मोमेंटम मिळण्यासाठी त्याला फोर्स अप्लाय करतो फॉर शॉर्ट टाइम, इट गॉट अ मोमेंटम किंवा चेंज इन मोमेंटम dp. पुशिंग एनिथिंग, पुशिंग टेबल, पुशिंग चेअर. ओके, these are the application of second law. Application of third law, that is every action there is equal and opposite reaction. Very famous applications. So first application आहे ते फॉर एक्झाम्पल तुम्ही रॉकेट लॉन्चिंग होताना पाहिलं असेल टी व्हीवरती वगैरे. रॉकेटचा अशा प्रकारे शेप असतो आहे आणि त्याच्यामध्ये बॅक साईडला काय असतं की इंधन असते आणि ते व्हेरी फोर्सनं पाठीमागे जेट बाहेर सोडतं किंवा गॅसेस बाहेर सोडतं आणि खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स अप्लाय करून ते काय होतं की लिफ्ट होतं वरती. जसं की हेलिकॉप्टर काय करतं की त्याच्या फॅनच्या सहाय्यानं एअर पुश करून वरती लिफ्ट होतं. सिमिलरली हे रॉकेट काय होतं खालच्या साईडला काय करतं की एअरनं फोर्स अप्लाय करून वरती लिफ्ट होतं. ओके, दिस इज फर्स्ट ॲप्लिकेशन. फॉर एक्झाम्पल जम्पिंग तुम्ही करता, तुम्ही अर्थवरती फोर्स अप्लाय करता आणि तेवढेच फोर्सनं वरती जम्प करता किंवा वॉक करत असताना तुम्ही पण अर्थवरती फोर्स ऑपोजिट डायरेक्शनला करता आणि पुढं जाता. स्विमिंग करताय वॉटरवरती तुम्ही पाठीमागच्या साईडला फोर्स अप्लाय करून फॉरवर्ड दिशेनं मूवमेंट करता. दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ थर्ड लॉ ऑफ मोशन. नेक्स्ट जे ॲप्लिकेशन आहे रिकॉईल ऑफ गन, इट इज ॲप्लिकेशन ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. जे कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आहे त्याचं ॲप्लिकेशन आहे. सो रिकॉईल ऑफ गनमध्ये काय होतं की तुम्ही ज्यावेळी गनमधून बुलेट फायर करता त्यावेळी गन काय होते की थोडीशी बॅकवर्ड डायरेक्शनला मूव्ह होते. त्याची बॅकवर्ड डायरेक्शनला मोमेंटम मोशन आहे दॅट इज कॉल्ड एज रिकॉईल. सो सपोज द गन आहे दिस इज अ बुलेट आणि ती फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होते हॅविंग मास स्मॉल m1 विथ वेलॉसिटी स्मॉल v. आणि मास बुलेटचा आहे m2 आणि रिकॉईल वेलॉसिटी अपोजिट डायरेक्शन वेलॉसिटी आहे v2. त्याला v2ला काय म्हणतो आपण रिकॉईल वेलॉसिटी. सो आपण दोन केस कन्सिडर करणार आहे, बिफोर फायरिंग आणि आफ्टर फायरिंग. सो आपण काय म्हणणार आहे की मोमेंटम बिफोर फायरिंग आणि मोमेंटम आफ्टर फायरिंग. सो कोणताही फोर्स आपल्या इंटरनल फोर्समुळे काय होतं की गन फायर केली जाते. सो आपण काय म्हणणार आहे की कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटममुळं बिफोर फायरिंगचा मोमेंटम आणि आफ्टर फायरिंगचा मोमेंटम काय असणार आहे सेम असणार आहे. सो या ॲप्लिकेशन यूज करून आपण काय फाइंड आउट करणार आहे v2 दॅट इज रिकॉईल वेलॉसिटी ऑफ गन. गन किती वेलॉसिटीनं बॅकवर्ड डायरेक्शनला मूव्ह होते हे आपण फाइंड आउट करणार आहे. सो गनची जी बिफोर इम्पॅक्ट मोमेंटम असणार ते फाइंड आउट करताना काय म्हणणार आपण की गन कुठं असणार, जी बुलेट असणार आहे ती गनमध्ये असणार आहे. सो टोटल मास कसं असणार आहे सिस्टीमचं स्मॉल m1 प्लस m2. सो कॉन्झर्वेशनचा लॉ अप्लाय करणार आहे आपण मोमेंटम कॉन्झर्वेशनचा. सो बिफोर फायरिंग आणि आफ्टर फायरिंग अशा दोन केसेस आहे. सो मोमेंटम बिफोर फायरिंग
firing equal to momentum after firing. ओके, सो हे दोन्ही मोमेंटम आहेत. सपोज आता हे आपण काय केलं की आफ्टर फायरिंगचं फाइंड आउट करण्यासाठी एक डायरेक्शन दिली प्लस आणि मायनस. सो बिफोर फायरिंगला काय असणार आहे की दोन मास बुलेट एकत्रच असणार आहेत. सो M1 आणि M2 काय असणार एकत्र असणार आहे. आणि ते सपोज व्हेलॉसिटी आपण त्याला म्हटलं की मोमेंटम काढतो म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. इथं आपण काय म्हणूया कॅपिटल V. ओके, मास इंटू व्हेलॉसिटी बिफोर फायरिंग. ती काय असणार आहे झिरोच असणार आहे कारण गन स्टेप्स नाही असणार आहे बिफोर फायरिंग. आफ्टर फायरिंगमध्ये काय असणार आहे मोमेंटम फॉरवर्ड डायरेक्शनला पॉझिटिव्ह म्हटलेलं आहे आपण इथं, निगेटिव्ह डायरेक्शनला अपोजिट डायरेक्शनला निगेटिव्ह म्हटलं आहे. सो झिरो येणार इथं काय येणार M1 V1 मायनस M2 V2. ते मायनस आहे ते या साईडला घेतलं. M2 V2 इज इक्वल टू M1 V1. आपल्याला फाइंड आउट करायचं V2 दॅट इज रिकॉल व्हेलॉसिटी V2. V2 इक्वल टू M या साईडला येऊन जाईल. V2 इज इक्वल टू M1 V1 डिवायडेड बाय M2. So this is the recoil velocity of gun.